सांड नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंड नाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदि भक्त्रम खलानिशवादापनोद्धारः दक्षं समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवं तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि चतुर विनोदे दुष्चित्ते चतुर विनोदे दुष्चित्ते चतुर विनोदे दुष्चित्ते चतुर विनोदे दुष्चित्ते स्वहं भावे पूर्ण ज्ञाते स्वहं भावे पूर्ण ज्ञाते पूर्ण ज्ञाते स्वहं भावे पूर्ण ज्ञाते या सकळा गाते श्रोते चतुर विनोदे दुष्चित्ते स्वहं भावे पूर्ण ज्ञाते या सकळाशी विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान म्हणून निर्वैर व्हावे सर्वभूता सवे साधन बरवे हेच एक तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वेन अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडी द्वित विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाची माय बापुष माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैरागी राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा 4 कडव्याचा जो माणूस म्हणून जन्माला आलाय की नाही त्यानं कसं वागावं याचं यथार्थ मार्गदर्शन म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची, या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं तथा संत परंपरेच्या आशीर्वादानं त्यामध्ये प्रातस्मरणीय भगवान बाबा मळीकर बाबांच्या कृपा आशीर्वादानं कृपा प्रसादातून हा पारमार्थिक घातलेला हा अट्टहास गेल्या 3 दिवसापासून ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही शिव महापुराण कथा श्रवण करतायत आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य
हरिभक्त परायण आमचे परम आदरणीय परम मित्र कल्याण महाराज देवडकर शास्त्री खऱ्या अर्थानं महाराज आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. कथाकार आणि कीर्तनाला उपस्थित हे जरा समीकरण जवळ जुळत नाही बरं. कारण कथाकार कथाकाराच्याच वजनात असतो आणि त्याला बाकीचं काही घेणं देणं, कारण ते वजनच वेगळं असतं आहे का नाही. हा, पण हे जे लक्षण आहेत ना, हे लक्षण वारकऱ्याचे लक्षण आहे. हा, एक वारकरीच कीर्तनाला थांबू शकतो, एक वारकरीच कीर्तनाला टाळ घेऊ शकतो. मला वाटतं हे वारकरी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना लाभलेलं आहे, म्हणून महाराजांना सुद्धा मनापासून वंदन आहे. सगळ्या तरुणांचं हृदयस्थान आमचे कल्याण महाराज आदरणीय, ज्यांना गोड चाल गायली, हरिभक्त परायण, संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट भागवत महाराज, मरकड नरवडे हे का नाही, नरवडे गुरुजी छान कल्याण गुरुजी त्यांनी चाल गायली बरं. मला वाटतं पटदीप राग होता का, मला काही अक्कल नाही एवढी त्या रागातली, पण राग त्यांना छान गायला. पटदीप आहे का नाही. मर्म बंधातली ठेवही प्रेममय बांधी जीवाला, हे नाट्यगीत आहेत बरं का जुने, अगदी सुंदर त्यांना पट्टदीप गायला. महाराजांना खरंच मनापासून वंदन आहे. आदरणीय, त्यांना ज्यांना सुंदर साथ केली हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय अंगत महाराज काटवडे गुरुजींनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय आपले आपलं सगळ्यांचं वैभव महाराज आहेत. आदरणीय हरिभक्त परायण एकनाथ विकास महाराज, निर्मळ आहे का नाही, विकास आहे पण निर्मळ आहे, नाही तर निस्ताच विकास, कशालाच काही मिळ नाही, पण निर्मळ विकास आहे. अगदी मन सुद्धा त्यांचं निर्मळ आहे, म्हणून महाराजांना सुद्धा वंदन आहे. आदरणीय पूजनीय महाराज आहेत, आदरणीय मनोहर महाराज आहेत, आदरणीय आपले सोमनाथ महाराज आदरणीय आहेत. महाराजांना मनापासून वंदन आहे. मृदंगावरती मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, एकदा टाळ्या वाजवगाड्या मग नाव घेत. हा, साथीचं वाजवणं ज्याला म्हणतात की नाही, ते वाजीनं येगळं भाडा वाजीनं येगळं बरं का, भिताळ ढासाळलं आहे का नाही. अगदी गोड जसं पाहिजे तसं, म्हणजे मला भावलं म्हणून मी वर्णन करायला आहे का नाही. आणि तुका म्हणे ते असावे जातीचे म्हणून त्यातलं ते धंदा बरेच दिवस केला मी, त्यामुळं त्यांचं वर्णन चालू आहे का नाही. म्हणजे पकवाज ही एक गोष्ट अशी आहे कल्याण महाराज, वारकरी संप्रदायातली सगळ्यात क्लिष्ट साधना जर कोणती असेल तर ती पकवाज. एक 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 अक्षर घोकूनच बसवावं लागतं. एखाद्या गायकानं जर ठरवलं मला संध्याकाळी वेगळी चाल म्हणायची, तर एसटीत बसल्या इथपर्यंत येऊस तर ते बसू शकतो. पण पकवाजा जर एसटीत बसला आणि त्याला जर आठवलं आता एक वेगळी बंदिश वाजवायची, मग त्याने कंडक्टरला म्हणावं का, साहेब आणावर कनिक आता थोडं इथंच रियाज करतो थोडा, आणि मग संध्याकाळी वाजवतो. हा, त्याला कुठंतरी एका विशिष्ट जागेवर बसावं लागतं. एक 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 अक्षर घोकावं लागतं गुरुजी. ताकेट घेन ता कडता धाता कथा घे घेता धात्रिकड धा धात्रिकड धा धा धात्रिकड धा धा. तुम्ही म्हणता जा म्हणत होता काय वायो आहे का नाही. हे असं एक एक अक्षर त्यांना घोकावं लागतं, ही साधना आहे. म्हणून आदरणीय आमचे सुग्रीव महाराज दोन्ही तबलाही आणि पकवाजही असं विरळा पावे एखादा कुणीतरी असतो. म्हणून सुग्रीव महाराजांना सुद्धा मनापासून वंदन आहे. आज माझ्याबरोबर ज्यांची विशेष उपस्थिती हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य राऊत बाबांचे शिष्य असणारे ज्ञानेश्वरी कंठस्थ महाराजांच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे आमचे आदरणीय राम महाराज. खऱ्या अर्थानं आमच्यासारख्याच्या कीर्तनात उभा राहिलेत, आमचा अधिकार नाही त्यांना उभा करण्याचा, पण ते तुम्हाला म्हटलं वारकऱ्याची सवय जात नसती. ते रग में है बोला ना तुम्ही, ते तुफान आहे का नाही, ते वारकऱ्याचं तुफान आहे. म्हणून आदरणीय राम महाराज ढोणे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना वंदन आहे. या वाजवा जोरात वाजवा की जरा असं. या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे आपुलकी कीर्तनाचं हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचे सर्व मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट माझ्यासोबत सतत असणारे आमचे यशवंत महाराज धोत्रे महाराजांनाही मनापासून वंदन आहे. तुम्ही सर्व भक्तिमती माता पुरुष वर्ग आणि साऊंड करता एकदा वाजवा म्हणजे तुमचं नामचं भेटलंच मला. एक नंबर साऊंड आहे. आदरणीय आपले गोविंद दादा, खऱ्या अर्थानं गोविंद दादाला सुद्धा मनापासून वंदन आहे. खूप सुंदर सेटिंग लावली. आता आपल्या अभंगाची सेटिंग लावण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला अगदी सगळ्या
सगळ्यांनी खेळीमेळी वातावरणामध्ये भजन करत करत हा अभंग सोडू आपण, आहे का? महाराजांनी या अभंगाला सुरुवात करत असताना फार एका विशिष्ट शब्दाने सुरुवात केली. महाराज म्हणतात, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोशी नये नेवीण. तुकोबाराय म्हणतात, देवानं आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल, देवानं आपल्याला आपलं म्हणावं, देवानं आपल्याला उराशी धरावं, देवानं आपल्याला हृदयामध्ये त्याच्या घ्यावं असं जर वाटत असेल तर एकच गोष्ट करा मधले साधन सांगितलंय. साधन या अभंगामध्ये तुकोबारायनं साध्य साधन भाव संबंध साधवलाय. विठ्ठला साध्य काय आहे तर देव, आणि साधन काय आहे त्या साधनाचा विचार करायचा आहे. साधन पहिल्या चरणामध्ये सुरुवातीला साधन सांगितलंय निर्वैर. काय शब्द टाकलाय? निर्वैर. निर्वैर म्हणजे काय बरं जाऊ द्या. निर्वैर या शब्दाचा पेटी मास्तर विरोधार्थी शब्द काय होतो? बोला बोला, तुम्ही सगळे बोला. निर्वैर याचा विरोधार्थी शब्द वैर. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतंय की तुकाराम महाराजांना म्हणायचंय, आपण जगत असताना कुणासोबतच आपलं बोला बोला वैरत्व नसावं. कोणाला तोंड टाकून बोलायचं नाही, कुणाला ह्याला जमलंच नाही त्याला जरा थापच थोडीशी रॉंग टाकीत होता, ते सोरस लागला नाही आणि ते जरा खालीवरीच झालं, हे अशा कुच्या निंद्यानं उचका पुऱ्या करू नका असं महाराजांनी सांगितलं. बरं हा, म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुमच्या भाषेत पटाव म्हणून हे बोललो मी. महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे असं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, 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 कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. सर्वेश्वर पूजनार्थी, वर्म सर्वेश्वर पूजनार्थी, वर्म सर्वेश्वर पूजनार्थी. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. पण त्याचा पूर्वार्ध फार महत्वाचा आहे. काय? कोण्याही जीवाचा न घडो मच्छर नाही. बरं मत्सर, मच्छर वेगळा आणि मत्सर वेगळा. मच्छर एकदाच चावत आहे आणि गांध एकदाच येते. गांधच म्हणते आपलं गांध गांध. बरं किती वेळेस चांगले महिनाभर राहते आहे का नाही? गांध गांध चावलेली लय झाला तासभरात ती निघून जाते मच्छर चावलेली. पण ज्याला ज्याला मत्सरानं चावलंय ना ते तुम्ही झोपले का काय? त्याला बांधूस तर तो मत्सर जात नाही, इतका खराब आहे. कोण? हा मत्सर. आणि आज तो कोबराय म्हणतात हे करण्यात मजा नाही. मत्सराचा ठाव अंतरी नसावा. कारण मत्सरानं आतापर्यंत कुणाच्याच हाताला काय लागलेलं नाही, आपल्या हाताला काय लागणार आहे? थोडा वाज दे याला. कारण वाद ही एक गोष्ट अशी आहे की त्या वादानं आतापर्यंत कुणाचंच भलं झालं नाही. कारण या वादानं आतापर्यंत तुम्ही बघा बरं, या वादाच्या मुळाला जर तुम्ही असा शोध करत 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 जर गेले, तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला दोनच उत्तर सापडतील वादाचे. दोनच कारण आहेत की वाद, त्या दोन कारण जर सोडले तर तिसऱ्या कारणामुळे वाद होतच नाही. दोनच कारण आहेत. कोणते? पहिलं कारण आहे कनक आणि दुसरं कारण आहे कल्याण बाबा कामिनी. कामिनी म्हणजे बोला ना, तुम्ही शेतकरी आहेत ना सगळे का लागलात नोकऱ्याला? आपण सगळे शेतकरी आहेत. मला खरं सांगा,
पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडतं बघा, त्याला काय म्हणतात आपल्याकडं? पावशा आहे का नाही? तो पावशा सगळ्या शेतकऱ्याला संदेश देतो कल्याण महाराज, पेरते व्हा. काय म्हणतो? पेरते व्हा. तसा अर्धा तास तुम्ही जरा बोलते व्हा, म्हणजे मलाही कळल मी काय बोलतो, हे का नाही? वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विन. तरुण पोरा करता सांगू का? हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, अगर जिंदगी का किनारा न मिलता, न आशा की लड़िया रो रो के जीती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. पण हे आपल्या दोघातच राहू दे बरं, तिसरीकडे गेल्यावर लय हानतेत लोक. विठाला वक्त्याचं आणि श्रोत्याचं नातं असं हे तुटलं नाही पाहिजे. हे जर नातं तुटलं, हे नातं जर तुटलं, मला वाटतं तलाक झालेले नवरा बायको सुद्धा एका जागेवर आलेले पाहायला मिळाले तुम्हाला. पण वक्त्याचं श्रोत्याचा जर तलाक झाला ना, तर कुठल्याच कोर्टात हे पुन्हा एक येतच नाहीत. विठाला विठाला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, वाद त्याच्या बुडाला जर गेला तर तुम्हाला दोनच कारण आहेत, एक कनक आणि दुसरी कामिनी. कामिनी म्हणजे स्त्री आणि कनक म्हणजे सोनं. हा, मग तो वाद तुमच्या घरातला असू द्या, नाही तर तो वाद पुराणातला असू द्या. आता हे बाबा शिवमहापुराण सांगतात, मग शिवमहापुराण असू द्या, रामायण असू द्या, भागवत असू द्या, काही असू द्या, त्या भागवतातले त्या रामायणातले वाद जर कुठून उफाळून आलेत, असा जर तुम्ही शोध केला तर एवढे दोनच कारण आहेत बाबा. महाभारतातला वाद उफाळून आला, कुठून आला? कामिनीपासून. बघा ना, तो दुर्योधन महिसभा पाहण्याकरता गेला. आता काय त्याला एवढा इंटरेस्ट नव्हता, आधीच नाही हाऊस, आणि त्यात आला पाऊस म्हणले नाही का, बिचारं गेलं ते. पण काय त्या सभा मंडपचं काम होतं, जिथं फरशी आहे बाबा तिथं पाणी भासायचं, आणि जिथं पाणी आहे तिथं फरशी असल्याचा भास व्हायचा. आणि हा दुर्योधन गेला, आणि गेल्याबरोबर त्याला दिसलं पाणी, पण तिथं काय होती? फरशी. त्यानं असं धोतर आवरीलं. आचा कोचा कळतंय का? आचा कोचा, डाव्या पायातला आचा आणि उजव्या पायातला कोचा, आहे का नाही? असं आवरीलं त्यानं, आणि असा पाय उचलला आणि टाकला. टाकल्याबरोबर कशावर पडला? फरशीवर. वरी होतीच कोण? ऐश्वर्या राय. कोण? द्रौपदी. ती मिस्किल हसली बारीक. पेटी मास्तर खरं सांगू का, दुर्योधनाला त्या टायमाला काय वाटलं नाही बाबा. दुर्योधन म्हणला आपलं चुकलं, वहिनीचं बरोबर आहे, आपल्याला कळालं नाही, विषय इग्नोर केला त्यानं, विषय सोडून दिला आणि पुढे गेला 50 फूट. आणि पुढं त्याला दिसली आरची नाही, फरशीवर. हा, आणि ती फरशी पाहिल्यावर, पण तिथं फरशी नव्हती, तिथं काय होती? पाणी. आता त्यानं धोतर नाही आवरलं बाबा, धाड 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 जसा गेला तसा भाड करणं पाण्यामध्ये पडला. आणि जसा पडला तसं बघितलं कुणी? द्रौपदीनं. आता खरं सांगू का, त्यानं इकडं तिकडं बघितलं कुणी? दुर्योधनाने. आता माणूस जर मोटरसायकलून पडला, खरं सांगा तुम्ही, किती लागलं हे बघत आहे का आधी? मला कुणी बघितलंय का हे बघत आहे. तसं दुर्योधनाने इकडं तिकडं पाहिलं, आणि त्याला कोण दिसली? द्रौपदी दिसली. निस्ती पहिल्यांदी मिस्किल हसली होती, आता मोठ्यानं गद 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 हसली. आणि काय म्हणली माहिती का? बाप आहे आंधळा आणि पोरग आंधळ. आंधळ्याचे पोर ही चाल कळली पण तुम्हाला, मी म्हणलेला बाप आहे आंधळा, ही असं ताना हो बाप आहे आंधळा, हे झटका लय बेकार आहे. मला हा शब्द तुम्ही सरळ बोला, बाप आंधळा पोरगा आंधळा. वजन आहे का? नाही. बाप आंधळा पोरगा आंधळा, बाप आहे आंधळा पोरग आंधळ. आंधळ्याचे पोर बाबा बाबा सटकली त्याची. दुर्योधन म्हणला आता माझी सटकली. हा, तुम्हाला खरं सांगू का माझ्या लाडक्या बहिणींनो, थोडीशी जरा हिच्यावर आवर घाला. कुणावर? बोला की. त्या द्रौपदीची ही सटकली म्हणूनच घोटाळा झाला.
माती करायला माणूस नव्हता. माती त्या लाशी घोबडा गिदाडानं खाल्ल्या महाराज. हा फक्त एकाच गोष्टीमुळं. कशामुळं बोला की तुम्ही. तुम्हाला खरं सांगू का, आज सप्त्याचा 3रा दिवस आहे. जरा हिच्यावर आवर घाला. हिच्यावर म्हणजे कुणावर? ही 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 लय बेकार आहे राव. माणसात माणूस ठेवला नाही बाबा हिने. कुणी? या जिबीने 32 जणांचं संरक्षण हिला. किती जणांचं तरी वळवळ 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 करते. हा एकदा जिबेचं आणि दाताचं भांडण लागलं बाबा. आणि दाताची युनियन झाली. आणि ते दात तिला वजन हाणायला लागलं. तर युनियन झाल्यावर वजनच हाणते महाराज, आहे का नाही? एखादा कथाकार नवीन असावं आणि मग कलाकार जरा वजनदार असावं. उग ही गंमत आहे का नाही का? त्या कथाकार असा पहिल्या कथेतलं लय वातावरणात तसं ते जिबीचं झालं. हे 32 जण असे. आणि मग ती म्हणाले का ह्याला तोंड टाकून बोल, त्याला तोंड टाकून बस. दाबून धरली तर रक्त निघू तर सोडायची ना. कोण म्हणतंय? दात. जीभ म्हणले अरे झालं काय म्हणजे पखवाजाला नीट म्हणेना, गायकाला नीट म्हणेना, महाराजाला नीट म्हणेना, ऐकणाराला नीट म्हणेना, साऊंडवाल्याला नीट म्हणेना. तो लावलंय काय? मग तिला बी राग आला. कुणाला? जिबेला. जीभ काय म्हणली माहिती? हे अस्तार म्हणली 32. काय लावलं रे? ऐकून घेते म्हणून बोलतो. एकदा का वाकडी चालले ना. तुम्ही ऐकताय ना धानुरेकर? माणसं म्हणतात ना पप्या तोंडावर नाही द्या बा क्या बुक्कीतच तू 32 खाली घेईन. मी पदर नाही सांगत. कबीरदास महाराजाचा दोहा आहे. जीभ कहे दंतन को तुम 32 मैं अकेली माँ और एक बार तेरी चलू तो पूरी 32 ही गिर जाए. एकदा जर थोडी जरी वाकडी चालली तर 32 होत नाही. अहो 32 जाऊ द्या. घरात 2 जण भाऊ एकमेकाला सोडून घास खात नाहीत. घास. पण थोरल्या भावाचं जर झालं, तुम्ही माझ्याकडे लक्ष ना तुमचं, लग्न जर झालं तर मग ते लहान म्हणतंय दादा तू थोरलायस. या गालात मारली तर मी हा गाल पुढं करतो. बापा समान आहे. काल नाही आली म्हणला ती. असं करते कोण? बोला की ते. तर मला तोंड टाकून बोला जे होईन ते होईन म्हणला. धानोऱ्यातले लोक नावच ठेवते. याच्या पलीकडे काय होणार नाही. आणि मग एका घराचे बोला की राव तुम्ही 2 घर कुठून? बोला 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 तुम्ही बोला. हा म्हणून माझ्या सर्व तुम्ही म्हणाल आमच्या विरोधात तो आणला नाही उघडी. हा मी तुम्हाला हे माझ्या घरातलं नाही सांगायला लागलो, हे पुराणातलंच सांगतो, आहे का नाही? थोडस जरा हिच्यावर एक सांगतो तुम्हाला. आज 3रा दिवस आहे सप्त्याचा. उद्यापासून हरिपाठाला जरा जास्त संख्येने उपस्थित राहा. आणि त्या हरिपाठातला एवढाच तुकडा पाठ करायचा. इकडे बघा माझ्या बोटाकडे एवढाच आहे. 2 कांडच आहे. एवढा काय माहिती का? ज्ञानदेव मौन जपमाळा. बोला ना. जपमाळ अंतरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. मौन व्रत जर तुम्ही धारण केलं ना तर तुमच्या संसाराला सोन्याचे फुलं लागल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला काय करावं लागेल? मौन व्रत धारण करावं लागेल. या वादाला कारण कोण म्हणलं? स्त्री. नुसती महाभारतात स्त्री नाही, रामायणात तरी काय. एवढं मोठं रामायण घडलं कुणामुळं घडलं? ते रावणानं जर नेलं नसतं कुणाला? देवकीला, आहे का नाही? रावणाने कुणाला? सीतेला जर नेलं नसतं तर खरंच सांगा एवढा कुठं झाला असता बाबा? बरं जाऊ द्या. आता त्या रावणाने जी नेली ती काय मनाने बी नाही नेली. म्हणजे आता तो शास्त्राचा भाग आहे. रावणानं जे सीतेला घेऊन गेला तो रावण मनाने नेली का? मग तुम्ही म्हणाल कुणी नेली, कशी नेली? सांगायला चालू आहे का? बरं एकदा रावणाची नारद महाराजांची भेट झाली. आणि ते नारद महाराजाला रावण म्हणला बाबा, ओ नारद बाबा मला माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. आता ते नारदच बाबा होते. ते म्हणले रावणा तुझ्या एकट्याचा उद्धार करून घ्यायचा का कुळाचा? तुम्ही झोपले तर नाही ना? हा. ते म्हणला एकट्याचा करून घ्यायचा असल्यावर काय करावं लागल आणि कुळाचा उद्धार करून घ्यायचा असला तर काय करावं लागल? नारद महाराज म्हणले हे बघ तुझ्या जर एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असला तर आत्ताच्या आत्ता नाशिकला जा. पंचवटीमध्ये रामप्रभू आलेले त्यांना शरण जा आणि तुझा उद्धार करून घे. पण ते रावण होता. ते म्हणला बाबा माझ्या बुद्धीला पटना होय. एकट्याचं जर आपसावर त्या सारखंच वाटायला लागलं. हे कुळाचा करून घ्यायचा असला तर काय करावं लागल?
नारद महाराज काय म्हणले असते ना असं तुम्हाला वाटतं? नारद महाराज म्हणले हा कळलं का नाही? आज जाय म्हणले त्याच्या बायकोला घेऊन. कुणाच्या? मी पदर रामायणातली ओवी सांगतो बरं. पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुजता सकळ कूळ उद्धारणार्था मी सीता चोरून आणली. माझ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून रावणानं कुणाला घेऊन गेला? आणि सीतेला. आणि कल्याण बाबा जसं सीतेला नेलं तसं रावणाला दिवा लावायला माणूस राहिला नाही. दिवा लावायला त्याची रांडा पोरे मारियेली, त्याची रांडा पोरे मारियेली, त्याची रांडा पोरे मारियेली, त्याची रांडा पोरे. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारियेली, त्याची रांडा पोरे मारियेली. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिली. दिवा लावायला माणूस राहिला ना. दिवा लावायला कुठून पेटलं? 1,00,000 पूत 1,25,00,000 नाती. रावण घर दिया न बाती. देखो कैसी बात है अभी. रावण घर दिया दिवा लावायला माणूस. वात सुद्धा माणसं तर द्या सोडून वातच सापडा ना म्हणले. रावण के घर दिया ना बाती. हा. आणि मग तुम्ही काय नुसती ऐका पोती. आता रावण कसा होता आणि राम कसा होता आहे का नाही? हा. याच्यात मजा नाही. व्यथा इथून सुरू होती बघाय. असा प्रकार. वादाला जर कारण काय असेल तर तेवढे 2 कारण आहेत. एक कनक आणि दुसरी स्त्री. म्हणून आज तुकोबरा या अभंगातून म्हणतात ते वाद घालण्यामध्ये मजा नाही. माणसाचं जीवन असं असावं, आझाद शत्रू जीवन असावं. कुणीच आपला तिरस्कार केला नाही पाहिजे असं आपलं जीवन असावं. कारण शत्रुत्व हे चांगलं नाही. कारण शत्रुत्वाने आतापर्यंत सगळ्याची कुपटच लागलेली. कोणाचं काही नीट झालेलं पण काय कायला भलताच नाद असते. कशाचा? बोला ना. भांडणाचा. हा. मग तुकाराम महाराज एक जण म्हणला महाराज वादच घालायचा नाही काय? महाराज म्हणले घालायचा. हा. काय म्हणले? करू. आम्ही सुद्धा वाद घालतो. करू आवडी निवाद, करू आवडी निवाद, करू आवडीने वाद. काय कायला ह्या प्रमाणाला धरून वाद करते. तुमच्या लक्षात आलं? करू आवडीने वाद. तुकाराम महाराज म्हणले म्हणून आम्ही वाद घालतो. पण हा तुकाराम महाराजाच्या वादाला शास्त्रवाद म्हणतात. आणि हे प्रमाण घेऊन जर तुम्ही वाद घालीत असले करू आवडीने वाद तर याला वितंडवाद म्हणतात. कोणता वाद म्हणतात? आणि वितंडवाद असा असतो त्याला शेंडा नाही आणि त्याला बुड नाही. एक धानुरात्री मावशी एसटी मध्ये बसली आणि तिला जागा भेटली खिडकीच्या शेजारी. कुणाला?
धानोऱ्यातल्या मावशीला, आणि थोडी रुईला गाडी गेली, आणि मग रुईतली एक माता माऊली गाडीमध्ये बसली आणि तिला जागा भेटली हिच्या शेजारी. कुणाच्या? आपली धानोऱ्यातली वत्साला आणि तिथली शोभाधरा, असं बरोबर का. आणि दोघी जणीचा प्रवास असा 4-5 किलोमीटर गाडी पुढे गेली, आणि मग ती रुई मधली जी होती का नाही, ती धानोऱ्यातल्या मावशीला म्हणली, मावशी खिडकी लावा, ताप आली, गेवरायला चालले, खोकला येते, गारवा सहन होत नाही, खिडकी लावा. खरं सांगा मला तुम्ही, धानोऱ्यातल्या मावशीने काय म्हणायला पाहिजे? बरं बरं लावते असं म्हणायला पाहिजे की नाही? किती काकुलतीनं बोलली, मावशी ताप आली हो, खोकला येते, गारवा सहन होत, लावा. धानोऱ्यातली काय म्हणली माहिती का? काय म्हणली तू? कुठलीस? ती म्हणली रुईची. धानोऱ्यातली म्हणली ओळखीला का मला? बघा आता, मग ती बी रुईचीच होती. ती म्हणली तुला खिडकी लाव म्हणत्या. ती म्हणली लावीत नसते, मला एसटी सहन होत नाही, मळमळ होतय. बोला, वाहनत्या होत्यात म्हणली मला, मी खिडकीचा काच लावित नसते, मी धूर करीत असते पण खिडकीचा काच लावित नसते. हा, अजिबात लावणार नाही. मी धूर करून महाराज लोकांचा आवाज गुल करीत असते पण मी काचच लावित नसते म्हणली. बरं, आणि मग बाबा दोघीचं एवढ्याच गोष्टीहून पेटलं ना. बरं खरं सांगा, आता तुम्हाला अनुभव आहे, त्यांचं पेटल्यावर काय विष्णू सहस्त्रनामाचे श्लोक थोडेच असते. तिथं शांतकारम नसतं. मग तिथं बाप म्हणू नका, आजा म्हणू नका, पंजा म्हणू नका, खापर पंजा अक्क उकरून काढते ते मुळ्या जाळ्या सहित. आणि मग जे वाद पेटला म्हणतात शहाणे सुरते माणसं म्हणल्यावर ते कंडक्टरला तरी सांगा बाबा म्हणले हे मिटवायचं. एक जण माणूस म्हणला जा बरं ते कंडक्टरकडे. असे सुग्रीव बॉसारखा माणूस एक कंडक्टरकडे गेला. साहेब हे आता माझ्याकडे बघा ना, पुन्हा म्हणू नका रात्री कीर्तनात निसता धोरच केला. हा, ते कंडक्टर साहेबाकडे ते माणूस गेला. साहेब ऐकू वाटा ना, फार विचित्र विचित्र बोलायला लागल्यात. आणि मग कंडक्टर साहेब त्या दोघी जवळ आले आणि त्या दोघी जणीला काय म्हणले माहिती का? त्या खिडकीतलीला विचारलं, का हो मावशी तुमची काय समस्या आहे? साहेब मला एसटी सहन होत नाही, मळमळ होती, वांत्या होत्यात, मी काय खिडकीचा काच बोला ना लावित नाही. तिला विचारलं तुमची काय समस्या आहे? साहेब ताप आली, मळमळ होत आहे. पहिलंच बरं होतं, करणं वाढलं. असं आहे का? मग ह्याच वाढवा आपलं. ते म्हटली कापूस पेटला. कापूस चला पोराला या, पोरं या, बाकी चालू राहू द्या, पोरं चला फक्त चालू राहू द्या. पळायला काय झालं? झालं बा, आता वितंडच खेळ झाला. हे उभी कापसाच्या ऐवजी तिसरंच काहीतरी निघलं. हा हो ना, कुठवर आलं तर आपलं आता कुठं गेलो माया बी ध्यानातून. आता असं होतंय बघा. कंडक्टर कंडक्टर हा, आता इकडे बघा बरं तुम्ही, कंडक्टर साहेबाकडे बघा. कंडक्टर साहेब आले, तिकीट फाडू लागले. आता त्या कंडक्टर साहेबांना त्या खिडकीतल्या बाईला विचारलं काय समस्या आहे? ते म्हणली साहेब मला मळमळ होत आहे, मी काय खिडकीचा काच लावित नाही. त्या दुसरीला विचारलं, ती म्हणली साहेब मला ताप आली, तिला खिडकीचा काच लावायचं सांगा. कंडक्टर साहेब या दोघीकडे बघायचे आणि खिडकीकडे बघायचे. तुम्ही ऐकताय ना सगळेजणी? तिकडे काय नाही झालं, आता माझ्याकडे बघा बरं. साहेब त्या खिडकीकडे बघायचे आणि या दोघीकडे बघायचे. खिडकीला काचच नव्हतं. खिडकीला काचच नाही तर भांडता कुणासोबत? चुलीचा धूर कापसावर घातला. तुमच्या लक्षात येत आहे ना? याला म्हणायचं विथंडवाद. विठाला या वादाला जर कारण जर काय असेल तर या वादाचं कारण आहे शास्त्रीय भाषेमध्ये त्याला आपण म्हणू माया. काय म्हणू त्याला? ये माया तेरी बहुत कठिन है राम, मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम.
पर भुवन बनाया ऐसा जैसे हरदम यही मुकाम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठीण है राम. इतकी बेकार. हे हिंदी झालं, मराठीत माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. रामबो या मायेनं कुणा कुणाला झटका दाखवला माहिती तुम्हाला? अजब झटका मायका, अजब झटका मायेका, मायेका, अजब झटका मायेका. अरे वा, अजब झटका मायका, अजब झटका मायेका. इंद्र चंद्र को क्या क्या हुआ है मालूम सबको जी, नारद की तो भई नारदी, ऐसी नौबत गाजी. अजब झटका मायका, 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 झटका मायका, अजब झटका मायका, अजब झटका मायका, अजब झटका मायका. डुबाया परमार्थ सबका, डुबाया परमार्थ सबका. अजब झटका मायेका. कुणी कुणी याला मार्गाला लावलं, कुणा कुणाला. इंद्र चंद्र को क्या क्या हुआ है मालूम सबको, नारद की तो भई नारदी, ऐसी नौबत गाजी. अजब झटका मायेका. और डूब गया परमार्थ सबका. कोणाचंच काही ठोलं नाही. कुणी? या मायेनं. इतकी बेकार आहे माया. म्हणजे काय? भल्या भल्या शिरावीला पट असे तट, भल्या भल्या शिरावीला पट असे तट, भल्या भल्या शिरावीला पट असे तट, भल्या भल्या शिरावीला पट असे तट. ब्रह्मदेव त्रैलोक्येश्वरी, देव त्रैलोक्येश्वरी, तेरे हरविली बुद्धी, तेरे हरविली बुद्धी, नारद नारदी असे तट. भल्या भल्या शिरावीला पट असे तट, 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 असे तट, टाळ्या वाजवा एकदा. हे परभणी पॅटर्न आहे बरं का. हो. भल्या भल्या सिलावीला बट्टा अशी ही थट्टा. कुणा कुणाला लावला? ब्रह्मदेव त्रैलोक्येश्वरी, ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी, थट्टेने हरवी थट्टेने हरविली बुद्धी, झाली नारदाची झाली नारदाची नारदी अशी ही थट्टा. थट्टा. भल्या भल्या सिलावीला बट्टा. हा. नारद माहिती ना, नारद वर चाळील राहते. अहो नारद सारखं भजन करतय, सारखं नारायण नारायण. पण त्याचा सुद्धा कार्यक्रम लावला. कुणी? हा. किती पोरं झाले माहिती का त्याला? 60 पोरं झाले. कुणा सांगायला मी? तुम्ही शिवपुराण ऐकता ना, बाबांनी सांगितलं असेल ना, ते नारदाने तपश्चर्या केली. भोंग्या बिघडला. हा ना ते. आणि तपश्चर्या केल्यावर ते सांगितलं का यांना? हा. नारदाने कशावर विजय मिळवला माहिती का? कामावर विजय मिळवला. नाही राव, पहिलंच बरं होतं. असं नका करू, तुमच्या पाया पडतो. एक विठाला विठाला. कामावर विजय मिळवला आणि क्रोधावर विजय मिळवला त्या तपश्चर्यानं. बरं, त्याच्या तपश्चर्यामध्ये बऱ्याच जणांनी बाधा आणण्याचा प्रयत्न केला. कुणी केला? तर त्या इंद्रानं केला. म्हणलं माझं पद जातं का काय यानं तपश्चर्या केल्यावर, म्हणून कामदेवाला तिथं पाठवलं. पण कामाची चाल चालली नाही. कुणावर? बोला ना. नारदावर. नारद सक्सेस झाले आणि भोले बाबाकडे आले. आणि भोले बाबाला म्हणले, बाबा कळतं ना तुम्हाला? तप केलं म्हणले. वा वा. काय म्हणले? कामावर विजय मिळवला.
आणि कशावर विजय मिळवला? क्रोधावर विजय मिळवला. भोले बाबा म्हणले नारद महाराज असा परमार्थ केलेला सांग जा जाऊ नये. नाना कृषी वळू आपुले नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरिले पांगरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान दान पुण्य. ज्ञानोबराने उदाहरणच दिलं. म्हणले पेरलं का की पाठीमागं ते झाकी जाऊ. रासन केले पाहिजे. त्याला काय हाणले पाहिजे? रासने हाणली पाहिजे. खरं सांगा पेरल्याला चांगलं उगत आहे का शिपिल्याला? शिपिल्याला कुठं मोठं उगत आहे, कुठं मोठं कोंब आला की जळून जात आहे. बरं जे उगत आहे ते बी लय बाळशे बाज नसतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना? आता हे मंडप मध्ये जे आहेत का शिपिलेलेच आहे. हे कुठं मोठं शिपिल्यालाच प्रकार आहे. पेरल्याला असलं की शेलून तास उगत आहे आणि शिपिल्याला हे काय असे डामके 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 हे शिपिल्याला प्रकार आहे का नाही? आपला परमार्थ हा शिपिल्याला. तसा परमार्थ केलेला नारद महाराज सांगत जाऊ नाही म्हणले. नारद महाराज म्हणले महादेवाला माझं खापाना काय की तपश्चर्या केले बघा. महादेव म्हणले हे बघ मला सांगितलं तर सांगितलं तू आपला माणूस आहे पण कमीत कमी त्या विष्णूकडे तरी जाऊ नको म्हणले. ते लय चतुर आहे, चतुरा तो शिरोमणी. मग असं म्हणल्यावर माणसाला दम नसतं निघत. मग तर मुद्दाम माणूस करताय. हे गेले विष्णूकडे. विष्णूकडे गेल्यावर ते विष्णूला म्हणले विष्णू महाराज तपश्चर्या केली म्हणले आपण. म्हणले काय केलं? कामावर विजय मिळवला, क्रोधावर विजय मिळवला. विष्णू मानले वा 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 आतापर्यंत याच्यावर तर कुणी सक्सेस झालं नाही. नारद म्हणले हा असा माणूस पाहिजे. आता पटलं म्हणले आपल्याला. आपली स्तुती करायला लागले म्हणले. पण खरं सांगू का जिथं जास्त स्तुती होती तिथं काम लागल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात ठेवा बरं माणसाचं. अति नम्रता धूर्त लक्षण आहे का नाही असा प्रकार आहे. आणि मग ते विष्णू म्हणले यार याला तर हे झालं दिसतंय काय अहंकार झाला दिसायला. आणि मग विष्णूनं ते मायावी नगरन मायावी राजा मायावी त्या राजाची मुलगी. आणि मग ते राजानं नारद महाराजाला बोलवलं महाराज माझ्या मुलीचं जरा भविष्य सांगता का? आणि मग नारद महाराज भविष्य सांगायला आले. आणि ते भविष्य आता भविष्य सांगायला काय हातात घ्यावं लागतं बोला बरं? डोकं आहे का नाही? हातात हात घ्यावा लागतं की नाही? नारद महाराजांनी असा हात घातला. आता ती मायावीच मुलगी. नारद महाराज हाताकडे बघा ना पोरांनो. कशाकडे बघायला? गोरे गोरे मुकडे पेकाला घालत हा. नारद महाराज त्या मुलीकडे बघू लागले. ती मुलगी म्हणली महाराज हात खाली माझ्या तोंडाकडे काय बघता तू? आणि कशावर विजय मिळवायला तपश्चर्या केली? कामावर. आणि मग ते जरा भानावर आला असं मग ते बघितलं ते असं भविष्य होतं त्या मुलीचं की हिच्या जीवनामध्ये हिला इतका सगळ्यात जगातला सगळ्यात सुंदर मुलासोबत हिचं लग्न होणार. आता जगातला सगळ्यात सुंदर मुलगा कोण आहे? राजस सुकुमार भगवान विष्णू. आणि मग नारदाला वाटलं 100% हिचा नंबर तिकडेच लागायचा मार्ग दिसायला. आणि नारद महाराजांनी तिथून पळ काढला आणि विष्णूकडे गेले. आणि विष्णूला म्हणले भगवान विष्णू मला तुमचं हरिरूप द्या. कुणाचं? विष्णूचं. विष्णूच्या लक्षात आलं अरे बिघडा काम बिघडलं गडे आहे का नाही? आता हरी या शब्दाचे 2 अर्थ होतात. हरी या शब्दाचा एक अर्थ होतो माकड आणि हरी या शब्दाचा एक अर्थ होतो स्वरूप सुंदरता. आता विष्णू म्हणले तत असतो पण कोणतं तत असतो? माकडाचं. झालं नारदाचं तोंड माकडासारखं. बरं खरंच सांगा निदान आशीर्वाद दिल्यावर आरशात तरी बघायला पाहिजे की नाही? बोला ना बघायला पाहिजे की नाही? नारद महाराज प्रमाणात म्हणायला लागले मी कशाला आरशात पाहू. कारण देवानं आशीर्वाद दिला. आता मला काय गरज आहे बघायची? आणि गडी पळतच लगेच त्या दरबारात नंबरच आपलाय म्हणला. आता कुणासोबत बोला की राव हो. बरं तिथं जाऊस तर मागून लगेच विष्णू तिथं दरबारात हजर. नारदाला वाटलं 100% ही वरमाळा आपल्या गळ्यात घातल्याशी राहत नाही. आणि 3 वरमाळा घातली. कुणाच्या गळ्यात? विष्णूच्या. आणि मग नारदाची सटकली. नारद म्हणले आता माझी बोला की राव सटकली. मग विष्णूला शाप दिला नारदानं. हे विष्णू ज्या सुखासाठी आज मी तळमळ करतोय की नाही, आज ज्या सुखासाठी मी रडतोय याच सुखासाठी तुला पुढच्या जन्मात मनुष्यासारखा जन्म घेऊन तू सुद्धा याच सुखासाठी तळपणार. आणि तो जन्म म्हणजे कोणता? बोला ना. रामप्रभू. रामप्रभू सीते सीते म्हणून झाडाला सुद्धा मिठ्या मारत होते. हे कुणाचा शाप आहे?
ते जाऊ द्या, तिकडं आपल्याला जायचं नाही. पण नारदानं ज्याच्या करता तपश्चर्या केली पोर ते आहे का नाही. हा, कोणाच्या बी नादी लागायचं, पण पोराच्या नादी लागायचं नाही महाराज, बरं का हो. आणि शिक्षकांनी तर अजिबात लागायचं नाही हो. शिक्षक झालं, महाराज झालं. एका शिक्षकाचा डबा विसरला आणि ते पोरग म्हणलं सर चला जेवायला. ते म्हणले अरे माझा डब्बा विसरला. पोरग म्हणलं गुरुजी माझा खा ना. गुरुजी म्हणले बाळा तुझा डब्बा खाल्ल्यावर तू घरी काय सांगशील. ते म्हणलं सांग ना कुत्र्याने खाल्ला म्हणून. असा प्रकार आहे का. तसं ते नारदाचं कामावर विजय मिळवण्याकरता तपश्चर्या केली, पण त्याच्यामध्ये काय झालं, फेल काम झालं. फेल काम आणि क्रोध या दोन गोष्टीवर विजय मिळवणं फार कठीण आहे. आणि ह्या दोन गोष्टी जर कुठून उत्पन्न होत असतील तर त्याचं नाव आहे इंद्रिय. दृष्टीरूपी मरण इंद्रियाचा इंद्रियाच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ. दुःख जर जीवनात कुठून होत असेल तर या इंद्रियापासून होत आहे. हे जे दिलेत ना प्रमाण म्हणतो आपण, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण आणि नाशे जीव पण. हा, जीवदशा संपून शिवदशेला घेऊन जाणारे सुद्धा इंद्रियच आहेत. आणि आपल्या जीवनाची अवकळा करणारे सुद्धा बोला 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 इंद्रियच आहे. संतांनी प्रत्येक इंद्रियाला काम सांगितलं. डोळ्याला काम सांगितलं, डोळे तुम्ही. कानाला काम सांगितलं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. या जिभेला काम सांगितलं, घेई घेई माझे वाचे. पण खरंच सांगा हे करतेत कसे ते काम नाही ना. हे डोळा, डोळे तुम्ही घ्या रे सुख म्हणले ना. हे डोळा जे नाही पाहायचं ते खरं सांगा पांडुरंगाचं तोंड पाहायला फुकट आहे का तिकीट द्यावं लागतंय. फुकट आहे. पिक्चर तिकीट फुकट म्हणलं तरी बघत नाही. पण हा डोळा तिकीट जिकडं तिकडं बघितल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव डोळा आहे. त्या प्रल्हाद शिंदेनं लय भारी लिहिलं बघा. मूल देवनिया हा 60 वावे दोष हा नटाचे ते वेश पाहुनिया. बघा, नट म्हणजे नट बोल्ट म्हणता तुम्ही आहे का नाही. हा, हे आपण त्याच नट बोल्टात जाम आहेत आहे का नाही. हा, जे बघायचं नाही ते मोल देऊन पाहत आहे, आणि जे नाही पाहायचं ते पैसे देऊन बघायला, आणि जे पाहायचंय ते फुकट असलं तरी. तुकाराम महाराज म्हणले अरे घ्या देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. पण आपण असे देव आणि साठवणीचे रुदले जागे. विकारी अंतकरण झालं पुन्हा इथं तुमचा कुठं आणून ठेवता म्हणले देव. तो आम्हाला नको. फुकट देव घ्या पोका न लगे रुका, पण तो नकोच आम्हाला. मी तुम्हाला सांगतोय इंद्रियाच्या अधीन झाल्याच्या नंतरची ही अवस्था आहे. हा डोळा इतका खराब आहे, या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली.
कुणी डोळ्याने. म्हणून मी तुम्हाला म्हणलं ते प्रल्हाद शिंदेने एक लिहिलंय बघा, गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, घुमे ना गोकुळात पाहावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा डावा. हा, इतका डोळा बेकार आहे, पुन्हा डावा म्हणले. काय सांगावं तुम्हाला, डोळ्याबद्दल रातभर म्हणलं तरी बोलता येईल आपल्याला, इतका बेकार आहे. कोण हा डोळा, खरं ना. अहो डोळ्यांनी नारद सर इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. गेला ब्रह्म्याचा मातेरा, ब्रह्म्याचा मातेरा. चंद्राशी धरा, लाविला चेने, लाविला चेने, लाविला चेने. येडका मनानं, केवळ पंचानन, येडका मनानं, केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मनानं, केवळ पंचानन, पंचानन, धडक मारिली कुणाला, शंकरा, आणि केला ब्रह्म्याचा इंद्र चंद्राशी दरारा, लाविला जेने कुणी. बोला ना, तिथं हेच लावा, डोळाच लावा तिथं. है का नाही. महादेव बडा देव. महादेव बड़ा देव सब देव का बाबा, और भिल्ली के पीछे पड़ा करी तोबा तोबा. धवळगिरी पर्वती हा, शंभू करी तप, भिल्ली पडे तप होएगा. गप. कोण कोणाचं सांगितलंय बाबाने, भिल्ली की गाठ पडे तो शंभू गप, चुपचाप. तेरी भी चुप और मेरी भी चुप, कुणी कुणाला सांगू नका, निसर्ग राजा आहे का सांगू. हा, असा प्रकार आहे. खरं होय रामबाबा, इतकं बेकार आहे महाराज. यांनी हे इंद्रिय इतके खराब आहेत गुरुजी, हे गुरुजीला अमानित नाहीत आणि बाबाला माने. बाबा तर किस झाड का पत्ता आहे, ते गुरुजीलाच माने, आता बाबा कुठून आणला आहे का नाही. बघा एखादा पक्वाजा बाबा, ते पक्वाजा म्हणताय रात्री गुरुजीला मेळ तर लागू दिला नाही म्हणला मी. हा, लय गुरुजींनी तानू तानू घेतली, पण असा 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 तोंडच काढून दिलं नाही त्याला पुढं कोणी शिष्याने. खरं सांगा, असं म्हणावं का बाबा, ते निळोबरायचं एक अभंग फार छान आहे बघा या बाबतीमध्ये. निळोबराय म्हणले, पहिल्या पहाऱ्यात, या पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात, या पहिल्या पहाऱ्या, पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात. टाळी टाळी टाळी, एक टाळी. हा टाळी टाळी, चला चला टाळी. हा, पहिल्या पहाऱ्यात, या पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात, या पहिल्या पहाऱ्या, पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात,
सगळा अभंग बघून घ्या, लय मजेशीर अभंग आहे. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अति दीन. बाबा दोघाची लटपट लागली पूर्ण झकडपकड. कुणी कुणाशी आवरे ना. याचा परिणाम असा झाला, ब्रह्मज्ञान झाले ओस आणि आले आई माझी दुःखाचे दिवस. अंती झाले कासावीस आणि काम संबंध राजा. पहिला पहारा चटपट चटपट, दुसरा पहारा खटपट 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 खटपट, तिसरा पहारा चटपट चटपट आणि चौथा पहारा लटपट लटपट. म्हणून या चारीच्या नादी लागू नका. पाचवा पहारा तळमळ की जे राजा. हा इकडं जर आलात ना तर आनंदू रे आजी आनंदू रे. म्हणून याच्या नादी लागले की असं होत आहे, इंद्रियाच्या अधीन झाल्यावर या इंद्रियावर विजय मिळवणं फार कठीण आहे. खरी वैरत्व जर कुठून प्राप्त होत असेल तर इथून प्राप्त होत आहे. कुठून? या इंद्रियापासून. तुम्हाला म्हणलं डोळे फार विचित्र आहे. ते डोळे, या डोळ्यानं चांगल्या चांगल्याचं वाटोळ केलं म्हटलं मी तुम्हाला. बघा आपल्या गावाकडे एक वाटा असते बघा, वाटा. त्याला कोणता वाटा म्हणतात बाबा? उच्चर वाटा आहे का नाही? त्या कुच्चर वाट्यावर सगळे तेच गोळा झालेले असते. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. अरे ते लय भारी असते बाबा. ते तुम्हाला काय सांगावं, त्यांच्या पॅन्टी जर बघितलं ना, पॅन्टी आपला धानुरा सज्जन आहे का नाही, संस्कारी, ते फाटलेले बाबा, गुडघ्यावर फाटलेले. आमच्या लहानपणी जर चड्डी फाटली तर आमच्या आई त्याला दोरा घालायची, आणि दोरा घालायच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर त्याला ठिगळ लावायची. म्हणायचे अरे याचे फाटके कपडे घालून हिंड दरिद्रीचे लक्षण आहे. आजच्या आई म्हणती बाळा 3000 काय 4000 लागू दे पण पॅन्ट तसलीच घेऊन ये. कसली? आणि मग आमच्यावर वेळ आली, आई माझी मायेचा सागर. मग 51 म्हणू नका आणि 55 म्हणू नका. विषय असा विषय आहे का नाही? तो म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि मग उगत म्हणायचं हे एवढे घेते, तू देतो का? घेते. खरं सांगा, तुमच्या दारात आलेत का ते आम्हाला द्याच म्हणायला? अरे नाही, मी महाराज असे अनुभवले, नाही तारीख मिळाली तर वर्ष श्राद्ध बदलिणारे लोक मी पाहिलेत त्या तारखेसाठी. आणि मग कशामुळे जाळे? ज्याचं त्याचं प्रारब्ध. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. उग एकमेकावर जळण्यामध्ये कारखान्यात काय माझ्या ना निर्वैर व्हावे. ऐका ना, हो उग काय डोक्यात ताप करून घ्यायचं ते आपल्याला हे एवढं घेतं. उगच उगच डोक्यावर वैरत्व घेतला धंदा घ्यायला. ज्याचं जसं आहे तसं चालणार आहे. तुम्ही किती जरी म्हणले त्याचं लयच बरं चाललंय, त्याचं वाटोळ हो आजूक चांगलं होतंय, लक्षात घ्या तुम्ही. जळण्याचे काय सगळं भेटतं याच्यावर. भोगत्व न घडे संचित. एक जण आमच्या गावात मला म्हणला, महाराज दररोज हरिपाठाला जातोय, कीर्तनाला जातोय, पारमार्थ करतोय, काकडा करतोय, भागवत सोडीना, शिवमहापुराण सोडीना, काहीच सोडीना. म्हणला काहीच सोडीना म्हणल्यावर तुम्ही दुसरं बी ओळखून घ्या बरं का. हा मग हे तरी म्हणला काय आताच काही लागा ना म्हणला माझं. आणि आमचा शेजारी, त्याला हरिपाठ माहीत नाही, त्याला टाळ माहीत नाही, त्याला पकवाज माहीत नाही. बाबा त्याला काहीच कमी नाही ना. आणि मी दररोज हरिपाठ करतोय म्हणला. काय गाय मिली म्हणला काल. मराव का म्हणला माई गाय? आणि खरं सांगा, पारमार्थ करणाराची मराव का? काय नाही मराव म्हणता तुम्ही? केला तरी मारणार आहे, नाही केला तरी मारणार आहे. ती मारणारीच आहे ना. ते तो भाग वेगळा, तो भाग तुमच्या इथला आहे. परमार्थ सुद्धा प्रारब्धानच भेटतो आणि तुमचा व्यवहार सुद्धा तुमच्या प्रारब्धानच तुमचा व्यवहारही मोठा होतो. एकमेकावर जळण्याची काय आवश्यकता? हे कशामुळे जळत आहे? बघत आहे म्हणून. लक्षात येते ना. हे लय चाबर आहे महाराज. कोण? हो काय डोळा. बरं काय प्रारब्ध घेऊन आला महाराज कल्याण बाबा? हे डोळा एवढं प्रारब्ध घेऊन आला, गेला तरी पुन्हा अजून एकदा येते. त्याला पुन्हा 2 डोळे बसले जाते. कोणते? चष्मा. हा हे चष्मा सुद्धा बरंच काही सांगून जातो माणसाला. हे बघ डोळ्या, आतापर्यंत तो काय काय कुठाने केले तर आम्हाला त्याशी काय घेणं देणं. मी त्याच्यात इंटरफेअर करण्यामध्ये मला काही जास्त इंटरेस्ट नाहीये. कोण म्हणताय? तो चष्मा. बरं पण डोळा एवढा लाचर. इंदुरीकर महाराज म्हणतात ते चष्म्यातून पुन्हा बोला की हा इतका बेकार आहे डोळा.
म्हणून मी तुम्हाला सांगत होतो ते वाट्यावर बसलेले ते सगळे गोळा झालेले. आता थोडस जरा तुमच्या कानाला कर्कश वाटण, पण तुको भरायचं प्रमाण आहे म्हणून बोलायला आपल्याला धारिष्ट करतो. बरं, त्या वाट्यावर बसलेले गावाकडे फक्त एखादी माता माऊली यावा कल्याण बाबा, आणि मग हे जे बसलेलेत ना असं बघते त्याच्याकडे. माझ्याकडे लक्ष ना तुमचं असं बरं नुसतं बघून राहत नाहीत बाबा. त्यांच्या चर्चा चालू होती. लगेच दुसरा म्हणतो कोण आहे म्हणलं, नवीन न दिसायला म्हणलं. दुसरा म्हणतोय ह्याच्या आधी कधी बघितलीच नाही भाऊ. माझे शब्द आहेत हे. आदरे न्याहाळी परस्त्रीची, आदरे न्याहाळी संत देखून या सोये दृष्टी टाळी, आणि आदरे न्याहाळी परस्त्रियेसी. संत जर समोरून आले तर काना डोळा करून जात आहे, आणि आदरे न्याहाळी नजरे आड होस तर एखाद्या माता माऊलीला पाहते. काय कारण याला? डोळा कारण. या डोळ्यावर विजय मिळवण्याकरता या जगामध्ये फक्त दोनच माणसं सक्सेस झालेली पाहायला मिळतात आपल्याला. ते दोन माणसं सांगतो ऐका. एक आहे संत, आणि दुसरा डोळ्यावर जर कुणी विजय मिळवला असं मला विचारलं तर मला असं वाटतंय दुसरा डोळ्यावर विजय मिळवणारा माणूस म्हणजे महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांना कशावर विजय मिळवला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विजय जर कोणता असेल तर डोळ्यावरला विजय. कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून पाठवली, पण तिला सुद्धा आदरपूर्वक चोळी बांगडी करून वाट लावलं. कशावरला विजय बोला? डोळ्यावरला विजय. म्हणून तर पुन्हा राजा झाला नाही म्हणले. एकच राजा इथं जन्माला, पुन्हा दुसरा इथं होणे अजिबात नाही. शिवरायाचा पंखा खाली मुळीच नवती वान, शिवरायाचा पंखा खाली मुळीच नवती वान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अशीच एक देखणी होती सुभेदाराची सुन, त्या सुनेला आई म्हणाला राजा तो कुलवान. छत्रपती शिवाजी महाराज. याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा आता उद्या जयंती आली राजाची. खरं सांगू तुम्हाला, उद्याच्या राजाच्या जयंतीला सगळ्यांनी एक संकल्प करा की मी उद्यापासून डोळ्यावर विजय मिळवल म्हणून. बस तुमची शिवजयंती सक्सेस झाली. हा, या डोळ्यानं जर या महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री जर तुमच्या समान असेल तर बहिणीसारखी जर दिसली, आपल्यापेक्षा वयस्कर असेल तर आईसारखी जर दिसली, आणि आपल्यापेक्षा लहानी जर असेल तर मुलीसारखी जर दिसली ना, शिवजयंती साजरी झाली. हा, खरंच साजरी झाली. या डोळ्यामुळं फार विचित्र. पाठीमागचं मालेगावचं प्रकरण कशामुळं झालं भला ना? अहो एवढी शिक नराधमाला ते लेकरू सुद्धा कळलं नाही. अहो एक प्राणी असा आहे की तो जन्मल्याबरोबर 2 तासांनी त्याला काम उत्पन्न होतो. काय नाव आहे त्या प्राण्याचं? बोकड. त्याला सुद्धा कळतं, पण हा एवढा मोठा असून सुद्धा याला कळलं नाही. काय प्रकार आहे हा? तर हाच प्रकार आहे की हा इंद्रियावरचा कंट्रोल सुटलाय. का कंट्रोल सुटला? एक वाक्य माझं फार महत्वाचं आहे. हा कंट्रोल सुटण्याचं जर कारण काय असेल कल्याण महाराज, तर एकच कारण आहे, त्याचं नाव आहे मोबाईल. लक्षात आलं तर बघा. मोबाईल. ज्याला ब्रह्मचारी राहायचं ना त्याने मोबाईल आहे ते राहूच शकत नाही.
तुम्ही लिहून मला चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा नाही तर आता 2-4 शिव्या द्या, आहे का नाही? हो खरं सांगतो तुम्हाला, हे मोबाईल आणि हे खानपान, हे खानपान एवढं विचित्र निघालंय. पहिले जुने लोक गावरान खात होते, विचारही त्यांचे संस्कारी विचार होते. आता लोक तामच झाले, नुसतं आरे माणूस तर ढिसक्यावच होऊन जाते, लगे काही शिल्लकच राहत नाही. का? तामसी आहारामुळे माणसाची बुद्धी सुद्धा तामसी झाली, माणसाला दम निघत नाही, विकार वाढले, विकार. आणि विकार वाढले आणि या विकारानं कशावर प्रेशर दिलं? इंद्रियावर. आणि मग हे इंद्रिय मग कुणाला मांडायला तयार अजिबात नाही. आणि आज तुकोबाराय म्हणतात, भगवंता हे इतके बेकार आहेत हे इंद्रिय. या इंद्रियाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराजांनी मागण्या मागितल्या. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. भगवंता आमचा स्वीकार करा. मग तुम्हाला जर असं वाटत असेल देवानं आमचा स्वीकार करावा, तर महाराज आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणले एवढंच एक करा, निरवैर भावे सर्वभूता सावे, निरवैर भावे सर्वभूता सावे, निरवैर भावे सर्वभूता तुकोबराय म्हणले फक्त एवढीच गोष्ट करा, निर्वैर व्हावे, एका सोबत नाही, सर्व भूता सवे. एवढंच एक साधन, सुलभ साधन आहे. साधन बरवे हेची एक, एवढंच एक साधन आहे. आणि हे जर साधन केलं तरच हरीच अंगीकार करील नारायण. आणि हे जर नाही केलं, निसच गप्पा पाहायला लागला, मी लय महाराज आहे, मग लय भारी भाऊ काम आपलं, पूजाच लय करतो मी, लय देव देव. तुकाराम महाराज म्हणले बडबडतो शीन ये नव्हे. हा मी लय अमुकन, मी लय तमुकन, माझ्यासारखा बाबाच नाही, मी लय लोक माझ्या लयच भक्त आहेत. बघा तुम्हाला एक शब्द विचारू का, थोडं राग नका येऊ देऊ. भक्त देवाचा का बाबाचा? देवाचा. भक्त कुणाचा? बाबा. देवाचा. देवाचा. बाबा म्हणतो आपले भक्त, म्हणजे तू देवाचा सुद्धा देव झाला असं मला म्हणायचं बरं. असा विषय. असं जर असेल
तर मग तुकाराम महाराज म्हणले बडबड तो शीन हे नाही मग काय आता ते मग आपली चर्चा झाली ना मग ते साधूचा विषय काढला होता तुम्ही आता बाबा साधू कुणाला म्हणायचं नेमकं त्या तुकडोजीदास महाराजाचं लय पद छान आहे मी आता आठवलं तुम्ही विषय काढला म्हणून ते तुकडोजीदास महाराज म्हणले बडबड तो शीन हे नाही इथं बसतंय म्हणून बोलतो बरं अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान साधू नावानं साधू होत नाही रे साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे काय शब्द आहेत महाराज जंगलातल्या अस्वलीला मोठ्या जटा पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे काय काय जबरदस्त लिहिलं महाराज जंगलातल्या अस्वलीला मोठमोठ्या जटा अस्वलाला काय असतंय म्हण अस्वल महाराज आव आव जरा गळ्याला महाराज जी बहुत भारी जटाधारी साधू आहे नाही जमणार तस पारदी लंगोटीनं त्यागे दिसे मोठा पारदी लंगोटी घालतय परिस्थितीनं गांजलं म्हणून घालायला का त्याग आहे बोला 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 मग त्याला म्हणाव का लय वैराग्य वैराग्य राग रसिक म्हणाव का तसं नाही जमणार आणि श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा कुत्र्याच्या अंगावर कसले पट्टेत म्हणले भगवे तुकाराम महाराजाचा अभंग ना भगवे तरी श्वान मग सहज वेश त्याचा त्याला म्हणाव का साधू मग आणि शेवटला तडाका मारला एक गाढवाच्या अंगी नाही भस्माचा तोटा गाढव कशात लोळतय सारखं राखात मग मला वा महाराज जी तुम तो भस्मदारी साधू है यार आ जाओ घर तर को खाना खाने के लिए है क्या हा ते खायला येईन पण तुम्हाला खाल्ल्याशी राहणार नाही खायला येतंय पण मग हाय काय ते कुठं पावती बिवती लक्षात येते नाही जमणार याला साधू नाही म्हणताय असं जर असेल तर मग तू कोबर आहे म्हणले बडबड तो शीन हे नेवे महाराज एवढंच साधन आहे का अजून काय आहे महाराजांनी अजून एक साधन सांगितलं म्हणले सोय रे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी म्हणले हे एक साधन भारी काय साधन सोय रे पिशून म्हणजे हा माझा जवळचा सोयरा आहे ह्यांचं आमचं जुळत नाही आणि मग ते नका 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 तिकडे जाऊ नका हे असा सुद्धा अंतकरणामध्ये द्वेष आला याचा उघड अर्थ आहे जातीवाद करू नका काय अर्थ याचा जातीवादच करायचा नाही सगळे या मंडप मध्ये जेवढे बसलेत की नाही ते आपण सगळे एकाच जातीचे आहेत आणि ती जात म्हणजे वारकऱ्याची जात आहे एवढीच एक जात हे बाकी तुम्हाला जात पात धर्म काय मानायचं ते लग्नाला माना लग्न करताना तुम्ही तिथं करू शकता आणि लग्न तसंच करावं कसं करावं त्याचं एक सुभाषितच आहे कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छिंती आणि मिष्टान्न मित्रे जना हे का नाही कन्या बघत असती कन्येनं पाहावं माझा होणारा पती सुंदर असावा कन्यावर येते रूपम माता वित्तम मुलीची आई पाहत असते माझ्या होणाऱ्या जावा इकडं माल पाणी आहे का पिता श्रुतम बाप पाहत असतो आपला होणारा जावाई त्यानं बघावं त्याचा मजला वरचा बरा आहे का लाखाचे 12 करणार आहे येडापटाला देत जाऊ नका बरं पुरी हा असा विषय म्हणजे तो बाप विचार करत असतो पिता श्रुतम आणि मग बांधवा कुलमिच्छिंती इथं कुळाचा विचार करावा आपली भावकी विचार करत असते रामभाऊनी पोरगी आपल्या कुळात दिली का बाहेरच्या कुळात दिली हे कोण विचार करतंय भावकी आणि जर आपण कुळात नाही दिली तर मग काय होतंय याला विज्ञान सुद्धा एक्सेप्ट करत नाही बरं गुरुजी याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये वर्णसंकर म्हणतात आणि विज्ञानामध्ये म्हणतात DNA बदलणे लक्षात आलं तर बघा काही होऊ द्यायचं पण DNA बदलला नाही पाहिजे DNA बदलला की संपला विषय तुमचा मग काही उपयोग नाही त्याला मग जनावरात आपल्यात काही फरक अजिबात नाही हे शास्त्र हे करायला पाहिजे पण वागत असताना ही गोष्ट डोक्यात घ्यायची अजिबात नाही ज्यावेळेस तुम्ही समाजात उतरता समाजात आल्याच्या नंतर ही तुमचं तिथं तुम्ही धर्म आहे तो धर्म आपण सोडला नाही पाहिजे पण इथं आल्याच्या नंतर मात्र ही जात डोक्यातली गेली पाहिजे हे सगळे आपण एकाच जातीचे म्हटलं तुम्हाला वारकऱ्याची जात म्हणून सोयरे पिशवून
समानची घडे, समानता बघा. अहो शाळेमध्ये शिकायला सुद्धा भारी होतो. आपल्या टायमाला खरा तो एकची धर्म, जगाला गोळ्या घालाव्या. हे का नाही, काय प्रेम, प्रेम करायचे हे शिकवण होती. याच्याही पाठीमागे जर गेलं, मला 3री 4थीला असं कल्याण महाराज आपल्याला, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देव रची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळ निंद कामनी सत्य न्याय दिसू दे, मतभेद नसू दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देव रची असा दे. किती गोड होतं शिकायला. आता कल्याण बाबा हे राहिलं नाही. जॉनी जॉनी आणि इटिंग शुगर. बाबा पप्पाला शुगर झाली पण जॉनी सुधारणार. का सुधारणार याचं कारण, मुख्य कारण असं आहे की या जॉनीला वाङ्मय चांगलं नाही. या जॉनीला काय नाही, वाङ्मय. या जॉनीला जर संताचं वाङ्मय असतं, ही पुढं टोप्यावाली पिढी आहे ना, टोप्यावाली बसलेली, ही पिढी एवढीच बघायची. आता पुन्हा टोपी आकृतीत काढून दाखव, याला टोपी म्हणतात असं दाखवावं लागेल कायदे सांग. ही टोप्यावाले पिढी जी आहे ना, मला वाटतं या लोकांनी हा संस्कार दाबून धरलाय. आता इथून पुढं यांना वाङ्मय शिकायला होतं. कुणाचं, संताचं. बाबा तुम्हाला असं ना अभंग तुकाराम महाराजाचा शिकायला नाही, निर्मळ जीवन. आणि काय करील, वरून भालता साबणीन धुतला कातड निघूस तर काय मजा आहे. माणूस आतून निर्मळ असावा का बाहेरून निर्मळ असावा? बाहेरून स्वच्छ असावा आणि आतून निर्मळ असावा. बघा लक्षात, निर्मळ आणि स्वच्छ याच्यामध्ये बराचा फरक आहे का नाही? होय निर्मळ काका, खरं आहे का नाही? निर्मळ काकाला विचारावं लागेल. माणूस वरून बदलण्यापेक्षा आतून बदलला पाहिजे. म्हणून एक अभंग आहे बघा, होय होय. आता होय होय शब्द म्हणजे एक वरचा आणि एक आतला आहे. पहिला होय बाह्य लक्षणानं घ्यायचा आणि दुसरा होय आंतर लक्षणानं घ्यायचा. वारकरी 2 प्रकारानं ओळखला जातो. बाह्य लक्षण म्हणजे त्याची वर्दी आहे आणि आंतर लक्षण म्हणजे हे त्याचं पद आहे. बाह्य लक्षण तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, आणि आंतर लक्षण हृदयी कळवळा वैष्णवाचा. म्हणून असंच जीवन आपलं असावं की सोय रे पिशून समानची घडे, चित्त पर ओढे उपकारे. या सगळ्या गोष्टी करण्याकरता एका गोष्टीची आवड आहे, एकाच गोष्टीची गरज आहे. तो कामने तो कामने तो कामने चित्ता आलिया निर्मळ. तो कामने तो कामने तो कामने चित्ता आलिया निर्मळ. तो कामने तो कामने चित्ता आलिया निर्मळ. तो कामने तो कामने चित्ता आलिया निर्मळ. तरी सकल
सारे ग रे ग म ग म प